वास्तव बाजार भावाप्रमाणे फेर मूल्यांकन करून जमिनीचा मोबदला देण्यात यावा। उच्च न्यायालयाची याचिका क्रमांक 608/2023 निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी। मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने 50 फुटाचा सर्व्हिस रोड देण्यात यावा व इतर अन्य मागण्यांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नांदेड परभणी जालना येथील शेतकरी कृती समितीच्या वतीने शेतकरी कृती समिती जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे समन्वयक दासराव हंबर्डे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी 12 गावचे सगळे मी आज धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ देत आहे। याचं कारण की आम्ही शासन प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तलाट्यापासून ते आम्ही नुसतं मोदी साहेब राहिले भेटायचे, आम्ही कोणी आपली शेतकऱ्याची कोणी दखल घेत नाही। आमचे बहुपैकी कमर्शियल नगरपालिकेला लागून MRDCला लागून जमीन आमचे 5-5, 6-6 कोटी रुपये एकराच्या असतात। शासन आम्हाला 4 ते 5 लाख रुपये एकरी प्रमाण देत आहे, ते आम्हाला मान्य नाही। आमचा फेर मूल्यांकन करून आमचा बाजार भावाप्रमाणे आमचा मुआवजा देण्यात यावा। मी दासराव हंबर्डे जालना नांदेड समृद्धी महामार्गातील कृती समितीचे समन्वयक आणि माझ्या बाजूला बसलेले सर्व कृती समितीतील सर्व सदस्य आणि आज जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यातील या नांदेड तालुक्यातील धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केले आहे। मागील 3 वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलनं केली, मोर्चे काढले, रस्ता रोको केला, प्रशासनाला निवेदन दिले, उच्च न्यायालयात गेलो, सगळीकडे गेलो की आमची मागण्या ज्या आहेत की बाबा आम्हाला बाजारभावाप्रमाणे आमच्या जमिनीचं मूल्यांकन करावं, मूल्यांकन करून आम्हाला मुआवजा देण्यात यावा। एक तर हा रस्ता अतिशय शहरालगत असून जिथे की आमच्या जमिनीच्या 4-4, 5-5 कोटी रुपये जमिनीचा भाव आहे आणि बागायती उच्च दर्जाच्या जमिनी आहेत। तर ह्या जमिनीला अतिशय अत्यल्प म्हणजे मुआवजा म्हणजे 4 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे मुआवजा देत आहेत, त्याच्या 4 पटीमध्ये 16 लाख रुपये अशा प्रकारे अतिशय कमी मुआवजा देऊन आमच्या बहुपिकी उत्पन्नाच्या साधनाच्या जमिनी ज्या कमर्शियल जमिनी आहेत शहरालगतच्या त्या जबरदस्तीच्या कायद्याखाली संपादित करत आहेत आणि 2013च्या कायद्यातील सर्व तरतुदी आपण मुआवजा देण्याची कायद्यात तरतूद असताना ते आमच्यावर न करता वेगळ्या पद्धतीने ते चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आज आम्ही शेतकरी दिनानिमित्त आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय असेल पाऊल तुमचं? मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्व शेतकरी आमच्या शेतात कोणाला येऊ देणार लेकरा बाळासहित आम्ही त्या शेतामध्ये बसणार आहोत। आमच्यावर बुलडोजर चले तरी आम्ही मरायला तयार आहोत आणि आमची जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही शासनाला प्रशासनाला जमिनीत पाऊल ठेवू देणार नाही। आम्ही रोज मंजुरी करून त्या जमिनीमध्ये खात गेले, आमचे सुद्धा वाईट दिवस आले। त्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये आम्ही गरीब माणसं जाऊन खात गेल्या। शेतकरी तर आडीतील मात्र आम्ही रोजगार सुद्धा आडू शकता तुम्हाला। याच्याबद्दल का नावनीची मागणी एकच आहे। आणि मागणी मंजूर नाही झाली तर काय करता पुढचं पाऊल? तुम्हाला येऊ देना वरात त्या जमिनीतच येऊ देना, मरायला तयार आम्ही।